उल्हास वाघ, मी महावितरणला आपल्याच सेवेत आहे. इथे धनंजय मिसाळ साहेब आमचे बॉस आहेत. ते या शिबिराला आमच्या सांगण्यानुसार आलेले आहेत. खरं म्हणजे या शिबिराला आमची मिसेस जी आहे तिला या शिबिराचा खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळाला आणि ॲडव्हान्टेज मिळाल्यामुळे मला असं लक्षात आलं की बाबा आता ही हिची नोकरी सोडायचं काम नाही, कारण ती स्टेज आली होती. कारण ऑर्थोआर्ट्राइटिस म्हटलं तर मला लक्षण दिसले होते की आता ही नोकरी सोडावी लागते, ही बेड रेस्टवर जाते. म्हटलं कदाचित उद्या चालून हिचं सगळं मला करावं लागेल आणि आपलं म्हातारपण आलं असं मी गृहीत धरलं होतं. परंतु मामीच्या आशीर्वादानं ही गोष्ट खरोखर सत्य आहे आणि सर्वांसमोर मी मान्य करतो. जी आम्ही उभा आहे इथं किंवा ती बसलेली आहे नॉर्मल कंडिशनमध्ये, हे श्रेय सगळं मामीचंच आहे. याच्यामुळे ही व्यवस्थितरित्या आता तिची नोकरी पण करत आहे. तिचा नोकरीचा कालावधी अजून जवळपास 15 वर्ष बाकी आहे. माझा 6.5 वर्ष बाकी आहे. माझं वजनसुद्धा 80+ झालं होतं. मला असं ॲज बिमारी कुठली नव्हती, परंतु त्या वजनामुळे काय होतं की आपल्या हालचाली नॉर्मल होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये आळस असतो. कुठेही आपल्याला लेझीपणा येतो. आपल्याला कुठं बाहेरून ड्युटी आल्यानंतर कुठेही वॉक, इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक आपल्याला करावं असं वाटत नाही आणि शरीरामध्ये सतत आपल्याला असं वाटतं की आता जेवण करून झोपून राहावं, तर ते शरीर तुम्हाला सपोर्ट करत नाही. पण हा शिबिर जेव्हा मी केला तेव्हा याचं इम्प्लिमेंटेशन कॅम्पमध्ये 2 दिवस आणि घरी जवळपास 6-7 दिवस केलं. तर 6-7 दिवसाचे रिझल्ट असे आले की माझ्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. म्हणजे जी ड्युटी मी मुश्किलनं 8 घंटे करत होतो, आता जर तुम्ही मला 16 घंटे साईडवर फेकलं तरी मला काही अडचण नाही, मला काहीच त्रास होत नाही. कारण माझं जेव्हा मी आमच्या मित्रांच्या बरोबर जातो तेव्हा ते मित्र 8 घंट्यात एकदम जागेवर बसतात. ते म्हणतात साहेब आता घरी जायला पाहिजे. म्हटलं रात्री 2 वाजेपर्यंत सांग, म्हटलं माझी स्टॅमिना आहे, म्हटलं फक्त संध्याकाळी एक टाईम जेवण लागेल, बाकी काही नाही दिलं चालेल. म्हटलं तुमच्या अंगामध्ये नवचैतन्य एनर्जी ॲटोमॅटिक वाढते, कारण तुमच्या शरीरातला टॉक्सिन फेकणं गरजेचं असते. जो तुमच्या शरीरातला केमिकलचं पर्सेंटेज जे वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे व्याधी निर्माण झालेल्या आहेत, ह्या जोपर्यंत शरीराच्या बाहेर फेकल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही नॉर्मल स्टेजमध्ये येत नाही. माझंसुद्धा वजन 80+चं 74 झालं आणि 74 मी मेंटेन ठेवलेलं आहे. आमच्या घरामध्ये हे मुख्य जे 2-3 ॲटम आहेत, सर्वात पॉयझनस तुमची साखर. ही साखर आम्ही जवळपास 3 वर्षापासून बंद केलेली आहे आणि मोबदल्यात आम्ही गूळ आणतो. गूळ तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता, गुळाची काहीही अडचण नाही. आणि दूध जे आहे हे केमिकलचं दूध असते. दुधाचा वापर आम्ही बंदच करून टाकला आणि हे संस्कार आम्ही मुलांवर टाकले. व्हेरी गुड. दूध, बिस्किट, ब्रेड हे जे आहे हे आपणही खातो, मुलांनाही खायला देतो. माझं तसं म्हणणं आहे की तुम्ही दूध आणि तुमची साखरचे पदार्थ किंवा साखरचे जे काही बाहेर मार्केटमध्ये मिळतात ॲटम, ते सुद्धा तुम्हाला घातक आहेत. तुम्ही हे घेऊ नका आणि तुमच्या मुलांवर संस्कार टाका. आपण जेव्हा पहिल्यांदा ज्यूस घेतो, लाईफस्टाईल असते. मी एकदा नाशिकला ट्रेनिंगला गेलो होतो, तेव्हा तिथं मोठे मोठे अधिकारी होते. एक ॲडव्होकेट होता. बोले आप खाना क्यों नहीं खाते? मैंने बोला मैं दोपहर को खाना ही नहीं खाता. बोले ऐसा कैसा चलता है? म्हणजे आपल्याला लोक हसतात, पण हसू द्या. ही आपली लाईफस्टाईल झालेली आहे. त्याची लाईफस्टाईल ती त्याची आहे, ती घातक आहे, पण ही लाईफस्टाईल प्रॉपर आहे. या लाईफस्टाईलमध्ये जर जीवन जगलं तर तुम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला बघा, कुठली बिमारी झाली की आपल्याला आपले हे लक्षणं दिसतात की बा आता मला काही जास्त दिवस राहणं नाही. असेच आमचे मोठे बंधू जे मंत्रालयातून सहसचिव म्हणून रिटायर झाले, ते आमच्या आपल्याला जेव्हा यायचे ना तेव्हा ते स्टेशनवर आले की मला फोन करायचे की ही बॅग घे, बॅग काढून बाहेर घे, त्याला गाडीत बसवा, हात धरून गाडीत बसवा. म्हणजे अशी पोझिशन होती. बॅग चढवताना मी स्वतः बॅग घ्यायचो, त्याला बॅग घेऊन मग घरी आलो तो की एका कॉर्नरला बसायचा आणि सांगायचा की मला एक आंघोळ करू दे आणि हिला सांगायचा की म्हणे थोडीशी अर्धी चपाती कर आणि त्या 2 गोळ्या दे माझ्या आणि हे दे. म्हणजे त्याची परिस्थिती अशी होती की त्याने जाहीर केलं होतं की म्हणे यार आफ्टर रिटायरमेंट मी काही आता जास्त दिवस जगू शकत नाही. माझं म्हणे 5 वर्षाचं जीवन शिल्लक राहिलेलं आहे आणि ते सेवाकऱ्यातच मी घालवणार. म्हणजे तो 4 लग्नाचं जर असले तर तो मुश्किलनं 2 लग्न अटेंड करायचा, कारण त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी असायचे, जवळच्या नातेवाईकाचे असायचे आणि 2 सांगायचे की बाबा मी येऊ शकलो नाही, माझी तब्येत ठीक नाही आहे. नंतर काय झालं की एक दिवस तो असंच आमच्या इकडे एकदा बाहेर एका नातेवाईकाकडे एक घटना घडली, तिथं तो आला होता. त्याला ही गोष्ट मी गाडीमध्ये सांगितली की म्हटलं यार अशी साधना आहे, तू गोळ्या किती घेतो आणि बिमाऱ्या किती आहे? तर तो म्हणे की मला डायबिटीस तर आहेच, त्याच्यानंतर थायरॉईडही आहे, BP पण आहे आणि त्याला एकूण 16 गोळ्या सुरू होत्या. आता 16 गोळ्यांचं पाकिट म्हटलं तर तो सोबतच असायचं
आणि त्याला जर दररोज 16 गोळ्या घेतल्या तरच तो त्याचा दिवस पास व्हायचा. अदरवाईज त्याला जर 16 गोळ्या नाही घेतल्या तर मग तो मृत्यूसमोर आहेच, अशी त्याची परिस्थिती होती. मग या परिस्थितीतून त्याला मी ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा त्याला ही गोष्ट पटली नाही. तो नॉर्मली आपण कसं आहे की आपली मानसिकता एवढी खराब झालेली आहे की MD डॉक्टर MS डॉक्टर आपण याच्यावरच विश्वास ठेवतो. आपण आपल्या गोष्टीवर लक्षात ठेवत नाही. आपली जी खाद्यपद्धती आहे हीच आपलं औषध आहे हे याच्यातून सिद्ध. डेली आपण कॅम्पला आले लोक